आत्ताच मी दिवसभरचा प्रवास करून मुंबईवरून गावाकडं आली आहे. तर आधीच गावाकडं आले होते, त्यामुळे ते मला फाट्यावरती घ्यायला पण आले होते. आल्यानंतर एक 10-15 मिनटं मी फ्रेश झाले, शांत आराम केला आणि मग चहा ठेवला. आहोंनी सकाळी तिथं भाजी जास्त करून ठेवली होती वांग्याची, कारण संध्याकाळी मला जास्त त्रास होऊ नये म्हणून. मला आता फक्त चपात्याच बनवायच्या होत्या. सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि मग इथं मी साडी नेसून तयार झाली, कारण आम्ही नवीन गाडी घेतली आहे. ती सेकंड हँडमध्ये आहे, पण आमच्यासाठी ती नवीनच आहे. त्यामुळे सगळ्यांना बोलवून मस्त अशी पूजा करून घेतली. दसऱ्याच्या नाही, दिवाळीच्या नाही, पण मधल्या दिवसामध्ये आमच्या घरात काहीतरी नवीन आले याचा खूप सगळ्यांना आनंद होता आणि तोच आनंद आम्ही फटाके वाजवून इथं मस्त मनसोक्त साजरा केला होता. खरंच खूप छान वाटत होतं. काहीतरी घरात नवीन गोष्ट आली आणि काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे यासाठी. तर एक फटाक्याच्या आवाजानं मात्र ह्या आमच्या मण्या गाडीमध्ये जाऊन बसल्या होत्या, त्यांना बाहेर काढलं आणि त्यानंतर इथं संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. तर हा जो फोटो आहे जिथून आम्ही गाडी घेतली, त्यांनी आम्हाला दिला होता, त्याची पण पूजा करून घेतली. एकतर गेले 8 दिवस माझी तब्येत बरी नाही आणि त्यातच गावाकडं यायचा हा प्रवास दिवसभरचा, त्यामुळं मी कंटाळलेली होती. त्यामुळं लगेचच चपातीचं पीठ काढून घेतलं गिरणीतून, चपात्या बनवल्या, सगळ्यांनी जेवणं केलं आणि आणि लवकरच झोपायचं. 7:30 वाजता आमचं आज सगळं आवरलं होतं. त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की फ्रीजमध्ये गुलाबजामुन आहेत, जे मी बरोबर 1.5 वर्षांनी खाते. चला तर